नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण। आजच्या व्हिडिओमध्ये दात सळसळ का करतात, त्याची काय कारणे आहेत आणि कोणते घरगुती उपाय करायला पाहिजे याबद्दलची माहिती सांगणार आहे। तर सगळ्यात अगोदर दात सळसळ करणे किंवा सेन्सिटिव्हिटी म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया। जेव्हा तुम्ही गोड पदार्थ खातात किंवा खूप जास्त थंड आणि गरम काही खातात पितात, तेव्हा आपल्याला सेन्सिटिव्हिटी किंवा दात झोंबल्यासारखं होत असतं किंवा दातांना अचानकपणे कळ लागल्यासारखं वाटू शकतं। म्हणजेच एक प्रकारे थंड गरम काही पण खाताना पिताना जर दात झोंबल्यासारखे होत असतील किंवा दातांना त्रास होत असेल तर याला दाताची सेन्सिटिव्हिटी किंवा दात सळसळ करत आहेत असं तुम्ही म्हणू शकता। गरजेपेक्षा जास्त ताकद लावून जर तुम्ही आपले दात घासत असाल तर यामुळे सुद्धा दात सळसळ करण्याचं प्रमाण वाढू शकतं। म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं की सॉफ्ट ब्रिसलचं ब्रश वापरायचं आहे आणि हळुवारपणे दात घासायचे असतात। जर तुम्ही खूप जास्त ताकदीने दात घासत असाल तर हे एक प्रमुख कारण असू शकतं ज्यामुळे तुमचे दात सळसळ करत आहेत। 2 नंबरचं कारण आहे जर दातांना कीड लागलेली असेल तर यामुळे सुद्धा आपले दात सळसळ करू शकतात। 3 नंबरचं कारण आहे जर हिरड्यांची झीज होत असेल, बऱ्याच वेळेस हिरड्यांची झीज होत असल्यामुळे दातांच्या मुळा थोड्याफार प्रमाणात उघड्या पडतात आणि मुळा उघड्या पडल्यामुळे दातांची सेन्सिटिव्हिटी वाढत असते किंवा दात खूप जास्त सळसळ करत असतात। त्यानंतर पुढचं कारण आहे वयानुसार, वाढत्या वयानुसार हिरड्यांची झीज होत असते आणि त्यामुळे सुद्धा दात आपले सळसळ करू शकतात। पुढचं कारण आहे जर दातांना कधी मार लागलेला असेल किंवा क्रॅक गेलेला असेल तर या कारणामुळे सुद्धा आपले दात सळसळ करू शकतात। तर कोणत्याही कारणामुळे जर तुमचे दात सळसळ करत असतील तर हे काही घरगुती उपाय आहेत ज्यांचा उपयोग तुम्ही करू शकता। यामुळे सेन्सिटिव्हिटी कमी होण्यास मदत मिळत असते। सगळ्यात पहिला उपाय आहे कोमट पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 चमचा मीठ टाकायचं आहे आणि त्याने गुळण्या करायच्या आहेत। दिवसातून 2 वेळेस हा उपाय करू शकता। हा उपाय केल्याने दाताची सेन्सिटिव्हिटी बऱ्यापैकी प्रमाणात कमी होत असते। 2 नंबरचा उपाय आहे लवंगाचे तेल। खूप जास्त सहन होत नाही अशा प्रकारची जर सेन्सिटिव्हिटी होत असेल तर कापसावर लवंगाचं तेल घ्यायचं आहे आणि दातांना लावायचं आहे। साधारणपणे 5 मिनिटं लावून ठेवायचं आहे, त्यानंतर चूळ भरून घ्यायची आहे। 3 नंबरचा उपाय आहे सेन्सिटिव्हिटी कमी करणारे आपल्याला टूथपेस्ट वापरायचे आहेत। यामध्ये प्रामुख्याने वापरले जातात ते म्हणजे एक सेन्सोडाइन आहे, दुसरं आहे व्हॅन्टेज। या दोन्हीपैकी एक जर तुम्ही टूथपेस्ट वापरलं तर यामुळे सुद्धा सेन्सिटिव्हिटीचं प्रमाण कमी होत असतं किंवा दात सळसळ करण्याचं प्रमाण कमी होणार आहे। तर या तिन्हीपैकी कोणते पण उपाय करा, 100% तुम्हाला फरक दिसून येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं सॉफ्ट ब्रिसलचं टूथब्रश वापरायचं आहे आणि जास्त ब्रश घासून नाही करायचे आहेत, म्हणजे हळुवारपणे दात घासायचे आहेत तर आपल्याला सेन्सिटिव्हिटीचा त्रास कमी होऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब